हॅलो हाय नमस्ते. आज आपण बनवतोय लसणाची चटणी. त्यासाठी 8 ते 10 इथं मी बाडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या तव्यावर आपण गरम करून घेणार आहोत. खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत आणि ते फ्राय पॅनमध्ये भाजून घेऊयात. खूप जास्त भाजायचं नाही आहे, फक्त त्यातला मऊपणा कमी होण्यासाठी आपण भाजून घेतोय. जिरे 2 चमचे, तीळ 2 चमचे, धने 2 चमचे, सोललेलं लसूण 1 वाटी. हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्यात घालूयात कोथिंबीर, भाजलेल्या मिरच्या, चवीनुसार मीठ, तयार आहे आपली लसणाची चटणी. ह्या चटणीमुळे आपल्या जेवणाला एक वेगळीच चव येते. ही चटणी खूप छान होते. जर भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही चटणी नक्की ट्राय करा. धन्यवाद.